जसे तुम्ही ही उपचार पद्धती सांगतायत, फारच आधुनिक पद्धतीने हे करता येतात, मात्र तसे ते खर्चिकही असतील. तर मला या दृष्टिकोनातून आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तो प्रश्न पडला असेल की यावर काही मेडिक्लेमची सुविधा वगैरे काही आहे का, आणि दुसरं म्हणजे तुमचं वेदामृत डे केअर जे आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. कसं आहे, वेदामृत डे केअर हॉस्पिटल एक पहिलं महाराष्ट्रातलं स्टुडिओ हॉस्पिटल आहे. इथे गरीबातल्या गरीबाला पण ट्रीटमेंट मिळावी आणि सर्वांना त्या फॅसिलिटीज उपलब्ध एका छताखाली व्हावी अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आत्ता सर्व प्रकारच्या मेडिकल फॅसिलिटीज आमच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे अगदी जिप्सापासून तर अगदी सगळ्या प्रायव्हेट कंपन्यांच्या सगळ्या मेडिकल फॅसिलिटी आपल्याकडे होतात. काही गव्हर्नमेंट स्कीमसुद्धा आपल्याकडे चालू असतात. त्याच्यामुळे अगदी जरी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान सोबत असलं आणि फॅसिलिटीज ह्या वर्ल्ड क्लास जरी असल्या तरी त्या सगळ्या मेडिक्लेमच्या अंडर कव्हर होतात. आणि मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे बरेचसे उपचाराचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत की अगदी गरीबातला गरीब पेशंटसुद्धा आयुर्वेदिक इंजेक्शन घेऊन सुद्धा 2 तासात घरी जाऊ शकतो. त्याच्यामुळे माझ्या सेंटरमध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी सर्व फॅसिलिटीज एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे त्याचा तुम्ही अनुभव घ्या. आणि आता मूळव्याधीला पहिल्यासारखं सहन करायची गरज नाही. योग्य डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंट आणि ऑफकोर्स योग्य डॉक्टर, या त्रिवेणी संगम जर झाला तर तुमच्या या मूळव्याधीपासून तुमची सुटका होईल. आणि मूळव्याध हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे उपचार झाल्यानंतर सुद्धा अपुनर्भव चिकित्सा जी आयुर्वेदाची खासियत आहे, ज्याच्यावरती लिव्हरच्या फंक्शनवरती काम केलं जातं, गट मोटिलिटीवरती काम केलं जातं, आणि हे केलं ना की पाईल्स होत नाही आणि त्याच्यासकट इतरही आजार कमी होतात. सो बिनधास्त फक्त योग्य मार्गदर्शन घ्या, योग्य ट्रीटमेंट घ्या आणि त्याप्रमाणे वाटचाल करा. अगदीच, म्हणजे योग्य ट्रीटमेंटने पाईल्स पूर्णपणे बरा होऊ शकतो. 100%. तर तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.